शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या मंगल कलश यात्रेत चोरट्यांचा डल्ला। माजी आमदारांसह कार्यकर्त्यांच्या खिशातून पैसे चोरीला गेल्याची माहिती। माजी आमदार रहू कानडे यांच्या तक्रारीनंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि तानाजी सावंत यांच्यात पुन्हा बिनसल्याच्या चर्चा। शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बॅनरवर सावंतांना पुन्हा स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण। सावंत यांना काही कारखाने नव्यानं खरेदी करायचेत, अशा व्यापात ते गुंतल्यामुळे पक्ष कार्याकडे लक्ष कमी। शहाजी बापू पाटलांची तानाजी सावंत यांच्यावर खोचक टीका। हिंगोलीच्या लिंबाळा मगता भागात पाईपलाईन फुटल्यानं पाण्याची मोठी नासाडी। हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। बीड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। मागच्या तासाभरापासून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची माहिती। ऐन उन्हाळ्यात अशा घटना घडत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त। यवतमाळमध्ये जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो पाणी वाया। हनुमाननगर परिसरात पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणी वाहत होतं। नागरिकांचा प्रचंड संताप। हिंगोली शहरात 10 दिवसांपासून पाणी टंचाई, तर दुसरीकडे हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून लिकेज असल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी। मात्र याकडे नगर परिषदेचं दुर्लक्ष। शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नाशिकमधील सर्व प्रयोग रद्द। आयोजक गोपाळ पाटील यांनी अचानक माघार घेतल्यानं प्रयोग रद्द करण्यात आले। छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणाऱ्या खासदार अमोल कोल्हेंची घोषणा। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून पूर्ण। येत्या 11 मेला शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता। अक्षय्य तृतीयेनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा चैत्र हिंदोळा उत्सव संपन्न। झुल्यावरती जगदंबा विराजमान, तर अंबाबाईला आंब्यांची आरास। हिंदोळा उत्सव पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। बुलढाण्यात 370 वर्ष जुनी भेंडवळची घटमांडणी परंपरा। आज जाहीर होणार घट मांडणीचा पाहणीचा निष्कर्ष। यामध्ये भारत पाकिस्तान संबंध, राजकीय परिस्थिती, यंदाचा पाऊस आणि पिकांची स्थिती या विषयांवर चर्चा होणार। हिंगोली जिल्ह्यात 1,88,000 शिधापत्रिका धारकांची केवायसी शिल्लक, तर 4,07,000 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण। सराफा दुकान लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला भंडाऱ्यात अटक। कारधा पोलीस ठाणा हद्दीत नाकाबंदी करून अटक। सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 14,57,000चा मुद्देमाल जप्त। गायींना गुंगीचं औषध देऊन पळवून नेणारा प्रकार समोर। बीडच्या परळी शहरातील घटना। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर इथं नागरिकांनी चोरांची धिंड काढत चोराला दिला चोप। चोरी करताना चोराला रंगेहात पकडून चोप देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। दौंड तालुक्यातील दहिटणेत बिबट्यानं 11 महिन्यांच्या मुलीला उचललं। दहिटणे येथील बाबूजी बुवा वस्तीतील घटना। वन विभाग आणि पोलिसांचा शोध सुरू। स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। भिवंडीत 160 फूट लांबीचा गर्डर ट्रकच्या ट्रॅलीवरून नेताना करंडला। अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। अमरावतीतील वरुड तालुक्यातील फत्तेपूर इथं गुरांच्या गोठ्याला आग। आगीत 3 गायींचा मृत्यू। आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। आगीवर अग्निशमन दलाचं नियंत्रण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।